व्लॉग असणार आहे आणि माझा म्हणजे मला असं वाटत होतं की करावं आपण व्लॉगिंग वगैरे, तर ट्राय करते आहे. हा माझा पहिलाच व्लॉग आहे. आता मी सकाळी जे व्हिडिओज काढले ते मी लँडस्केपमध्ये नाही काढले, मी पोर्ट्रेटच काढले. तर जसाही असेल तसा, पण हा दिवस वगैरे खूप स्पेशल होता. आणि ओके, तर वेलकम टू माय चॅनल. आणि मी असे खूप सारे म्हणजे मी ट्राय करेल की मी एव्हरी थर्सडे व्लॉग पोस्ट करेल म्हणून. तर आत्ताच मला मम्मीनी वगैरे ओवाळलं, आम्ही केक वगैरे कापला, त्याच्यामुळे मी हे टिक्का वगैरे काहीच काढलेला नाही अजून. काढून बोलू का? काढून बोलते थांबा. ओके, डन. काम पुसलेलं आहे. आणि सध्या मी नाशिकला राहते आहे. तर खूप सारे क्यूट छोटे छोटे सरप्राईजेस होते आणि छान माझा दिवस गेला आज. तर मग मी पुढे क्लिप्स अटॅच करते, तुम्ही सगळे बघा आणि लेट मी नो की तुम्हाला कसं वाटलं. आणि मी पण ट्राय करते की एव्हरी थर्सडे मी पण एक व्लॉग पोस्ट करू म्हणून. तर स्टे ट्यून्ड आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. ओके, मी आत्ताच उठली आहे आणि माझ्या घरच्यांनी कालपासून मला इतके क्यूट सरप्राईजेस दिले. मला आता पण बर्थडे सॉन्गचे आवाज येत आहेत बाहेर, मी तुम्हाला दाखवते. मी रूममध्ये आली तर त्यांनी असं सजून ठेवलेलं, म्हणजे काय म्हणायचं बाबा आता. 25 reasons to love you. तर 25 चिठ्ठ्या आहेत. मी माझ्यासाठी ॲक्सेसरीज घेऊन ठेवले आहेत. परफ्यूम आहे. मी तिला बोलली होती की मला झाड पाहिजे, तर तिने आठवणीने झाड पण आणलं आहे. माझ्यासाठी नवे कपडे आहेत. घरचे एवढं स्पेशल फील करत आहेत, म्हणजे काय म्हणायचं आता. काल रात्री पण त्यांनी, मी फ्रीजमध्ये गेले आणि मला माहीत नव्हतं, मला तिथे चॉकलेट दिसले. म्हटलं तुम्ही चॉकलेट कुठून ठेवले? मला इतकी बावळट मी, मला एवढं लेट काय आलं की त्यांनी माझ्यासाठी आणून ठेवलं होतं. त्यांनी 12 वाजेपर्यंत जनरली जागत नाहीत, पण ते दोघं पण, म्हणजे लिटरली मम्मीने माझा 11:45चा अलार्म लावलेला. अलार्म लावून उठली तिने. ते पेस्ट्रीज, कॅन्डल, ते चॉकलेट आणि काय काय सजवलं मला कळत नाही आहे. आणि त्या आता 25 चिठ्ठ्या आहेत, ते जरा आपण बघूयात की काय आहे. किती चिठ्ठ्या मी वाचू शकेल हे मला माहीत नाही, बट चला वाचूयात. We love your patience and understanding. हे खोट आहे. माझं पेशन्स नाही आहे. आता तिने ओके, तिने इमोजी पण तशी टाकली की हे सरकॅस्टिक आहे. ओके ओके. We have always been for the you know, simply because what? फुल ऑफ सरप्राइजेस आहे माझा दिवस, फुल ऑफ सरप्राइजेस आहे. आणि खूप ओव्हरवेल्मिंग होत आहे, म्हणजे मला कळत नाही आहे. मी झोपली आणि हे सगळं एवढं काय काय प्लॅन करतात. ती मला बोलली. अच्छा, अजून एक हा, हे पण आपण अनबॉक्स करून घेऊयात. हे झाड आहे.
म्हटलं मी आता शिफ्ट झाले, मला झाड पाहिजे ती एक गोष्ट लक्षात ठेवते. मी नवीन घरामध्ये तुम्हाला दाखवेल. माझं घर मी आता शिफ्ट झाली आहे. मला दाखवेल माझं घर. नाही हे पण नेम स्प्रेच आहे. उलट काढते वाटतं मी. हे असं वाटतं बघ. कोणतं काय लागते पेन्सिलचं आहे बाबा. पण हे एवढं सुंदर पॅकेजिंग करून मी कापलं म्हणजे काय. अगं हे धरून ठेवून देतात ते गिराईक पण राहतं ते पॅक नाही करत लहानपणापासून असं ते पॅक. म्हणजे पाणी कसं जातं त्याला टाकतात ना म्हणून. नाही हो बाबा, जेव्हा हे ऑर्डर येते तेव्हा पॅक होतं. हा तुझं बरोबर आहे, तुझं बरोबर आहे, तुझं बरोबर आहे. अरे ते पण मी घेऊन जाईल. हे बघ पाणी राहायला हे दिसतं ते पाणी द्या जास्त. टाका. दोन गोष्टी मी सांगणं विसरून गेली होती. आमच्या ज्या कुका आहेत म्हणजे ज्या माझ्या मावशी आहेत त्या त्यांनी पण मला गिफ्ट आणले आणि ते आता सगळे गिफ्ट जे जे मला भेटले ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल. पण ते आलं आणि अजून एक सरप्राईज आलं होतं अचानकच. म्हणजे मला फोन आला आणि मी नाशिकला होते तर मला कळालंच नाही कधी मी त्या ऑर्डर प्लेस नव्हती केली. तर ते पण एक आलं. तर सकाळपासून काही ना काही सुरूच होतं. तर गिफ्ट्स मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते, पण बाकी गोष्टी तुम्ही तोपर्यंत बघा. आमच्यात म्हणजे माझे जे नेबर आहेत त्यांनी पण मला विश केलं, चॉकलेट दिलं. यार बर्थडेजला बाहेर म्हणजे जे पण लोक बाहेर असतात सुट्टी घ्या आणि घरी जा आणि फ्रेंड्सला नंतर पार्टी द्या, पण बर्थडेज घरी करा गाईज. मस्त कूलर लागलेला आहे दिवसभर, कारण जॉर्डो कूलरमध्ये झोपतो. कूलर दिवसभर सुरू असतो आणि बाबांनी ना माझ्या ते जुगाड केलेलं आहे. ॲक्च्युली ऑटोमेशन होतं की पाणी स्वतःहून भरायचं त्याच्यामध्ये, पण ते सध्या बंद आहे म्हणून हाफ ऑटोमेशन म्हणू शकतं. तसं टूथब्रश ठेवलं आणि असं पॉम ऑन करत पाणी भरायला लागतं. थांबा मी ना दाखवते. हा पाईप असं ऑन करायचं आणि ते पाणी भरण्यासाठी मेकॅनिकल इंजिनियर आहे पप्पा तर लावत राहतात असं आहे. आणि आजचा दिवस खूपच छान चाललेला आहे. खूप गुड. माझ्याकडे खूप सारे चॉकलेट्स आहेत आता खायला. मी तर चॉकलेट्स खातो. काय करते तुम्ही? आज सकाळपासून हो लावते. कोण नाही, मी स्वतःला रेकॉर्ड करत होती. कविता मावशीने मला म्हणून टाकलं डुट्याची रेकॉर्ड करते का म्हणून. आहो तिकडे ऊन येत होतं ना म्हणून रेकॉर्ड करत होती. ते पण रेकॉर्ड झालं.